हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः. नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमचं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं. हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जह्नुकन्या प्रवाहवत्. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्. व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः. बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्. आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः. सर्वगुरुभ्यो नमः. श्री मध्वगुरुभ्यो नमः. श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः. श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः. श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही महाभारतांतू वनपर्वांतू म्हळ्यार अरण्य वासांतू त्यांनी वनवासांतू एक वर्ष इतलो वेळू त्यांनी काडलो कशी म्हळ्यार सुरवेक पांडवांगेले बैलो चेडूं पुरे तांगेले ಒಟ್ಟು ರನ್ನ ಆಯಿಲಿಂಚಿ ಜಲರಿ ಕೆದ್ನ ದೃಷ್ಟದ್ಯುಮ್ನು ಕೃಷ್ಣು ತಂಗೆ ಪೊಳಚ ಆಯಿಲಿಚ್ ಪಡೆ त्या वेळार दृष्टद्युम्नु द्रौपदील चेडूं घेवन तो तागेले पंचाला चमकलो. दृष्टकेतू तागेल भयणी काशीराजू तागेल धुवेक म्हळ्यार दृष्टकेतूल भयणी कोण म्हळ्यार धर्मरायाल बायल देवकी. तशीच मागीर चेदी राय चेदी रायू तागेल शिशुपालाले धुवती देवकी कोण धर्मरायाल बायल. तशी काशीरायाल धुव काळी देवी ती भीमादेनाल बायल तिगेले तिका घेवन काशीराय चमकलो म्हणस नकुल सहदेवाले बायलो तांकां विदुर कुंती रन्नायच्या सोणान शितिकेल उठूची विदुरालगर कडेन तांकां घेवन राबल्या. तशी मागीर सुभद्रे अभिमन्यू तांकां घेवन कृष्ण द्वारके वता. मुखारी द्रौपदील पुराय चेडूं एक वर्ष पर्यंत त्यांनी पांचाला नगरांत एक वर्ष म्हळ्यार ಸ್ವಲ್ಪ काळ ते पांचाला नगर आसताची मागीर तांकांय द्वारके कृष्ण आपयतकय ते कृष्णाल रक्षणेंतू तांकां विद्याभ्यास सकडी जाता म्हूण सांगून आमी पळयला. मागीर हांगा द्रौपदी मांत्र तांगेल उठशील पांडवांगेल उठू कशीची सर्व ब्राह्मणांकनी चंदकोर्नो पळोवन घेवन आशिल्ली त्यांनी अक्षय पात्र आशिल्ली कशी सदाची विष्णू भक्त त्यांनी पांडव सांगताची विष्णुपरायणा नाम तत्प्रापर्पणानैक भुजां प्रयातः म्हणून मध्वाचार्य सांगताचे म्हणारे त्यांनी एक वर्ष ते वनवास जल्ले तांगेले म्हळ्यार 12 वर्षांतले एक वर्ष जल्ले म्हणून सांगून लेखू का ते तितली काळ ते विष्णूक निवेदन केलेले अन्न मांत्र जेविली तांणी म्हूण. तशीची मागीर तांकां एक नमने तिका द्रौपदीक एक नमने भय्य म्हळ्यार द्रौपदी पशी चड भीमाक हें सुरवेकची धर्मरायू बारी शांतू धर्मिष्ठू आत वनवासांतू यस सगळो दिसू हे वनवासा आसून मन भारी मोवाळ जावन मुखारसून युद्ध नाका आमी हांगा आसुया म्हूण लेखला रे. प्रतिज्ञे विशय कसाल न्हय विमान प्रतिज्ञा केला कितली ती पुरे नेरवेरसूच नकवे. धर्मरायन मुखारसून हांगा आसला म्हणटा तवळ तर तवळी आनी पुरे ताका युद्धा विशय सांगतर सुचे एक पण द्रौपदी करिनाचे बी मुसांगशीत कई ती निजावन राजनीतिज्ञ म्हणटाची पुराय गोतच तिका ताका म्हूण म्हळ्यार द्रुपदान एक ब्राह्मणाल करिनाची तिका बृहस्पती नीती अभ्यास करयले म्हणून तिणें धर्मरायाला सांगवस हांवें शिकल्या राजनीती पुराय म्हणून सांगून. तशी खंयी 14 वर्षांतूय भीष्म द्रोण धृतराष्ट्र पुरे मालगडे तांकां कसले विरोध करचे म्हूण सांगून विरोध करनाशी तांणी कशी दिनाची म्हळ्यार खंडीत अस कोणाक भीमाक राज्य
आं अपास तांगेले राज्य घेवचें नाका म्हूण लेखून न्हू तर सुया म्हूण लेखला री म्हणून भिमानाची द्रौपदीक धर्मरायाला पेटोवचें आस कळ्ळें वचून ताका धर्मरायाक सांग म्हूण तशी धर्मरायाक द्रौपदीले तोंडा दुखून कसले सांगो का म्हण लेखता म्हळ्यार आज चड सफर केलेले कोण धर्मरायाल जुजाटा निमती चड बाद केलेले अपमान केलेले सकट कोणाक द्रौपदीक न्हू त्या एक इन्फिरियॉरिटी कॉम्प्लेक्स म्हळ्यार एक कॉम्प्लेक्स धर्मरायाक मेगेल निमती जावन द्रौपदी मस्त बाद जाला म्हूण तशें जावन तो द्रौपदी मस्त अवॉयड करता म्हळ्यार पळय तशी तिका ताका मस्त पश्चाताप आस म्हणटना तिणें तागे लागीं युद्ध कोरका म्हूण सांगलें तो ओपुचा पुरो पक्कन तिणी सांगलें तो ओपोनातलो रे मागीर कशें म्हूण ताका सांगया म्हूण म्हणलें एक भिमाल आलोचना तशी द्रौपदीक पेटयत तो द्रौपदी धर्मराया लागीं तुगेल मस्त क्षमा गुण नज्ज क्षमे निमती कितली सकडी ತೊಂದರೆ ಜತ್ತ म्हणून म्हणलेले विषय सांगला क्षत्रियाक कोप असू का इथे म्हळे कोप नातील क्षत्रिय ना म्हूण सांगून लोकांतो कोप नातील क्षत्रिय ना म्हूण सांगून सांगताची तशी तूं आजी तूं तुक पळयल्या पुरो जन्मन तिथं धर्मराय असणं मागीर कोपनातील क्षत्रिय म्हणून तशें जेवच्यानच म्हणून सांगता ताजे नंतर प्रल्हादान बलीन सकडी उरलेले विशय सांगता तांगेले संवाद सांगता म्हळ्यार बलीन प्रल्हादालागे अज्जाला निमगूच आस अजा क्षमागुण चांग की कोप चांग म्हणून कडेरी प्रल्हादान क्षमागुण सुका वय जला रे अति क्षमय लायक नाही कोपूय सुका अति कोपूय लायक नाही म्हणून क्षमागुणाच्या नी कोपा मध्येन तुला विषय पुरय ताणें सांगू अस आनी क्षम केवल क्षमश्चान नज तांकां अनादरण करता प्रपंचो तशी राय जावन आशिल्ल्याक कोपूय सुका क्षमय सुका जाल्यार ते कोप केन्ना उपयोग करता क्षम केन्ना उपयोग करता म्हळ्यार विवेचनाय सुका तोचे श्रेष्ठ राय म्हणून घेता म्हणून सांगू अस हे प्रल्हाद बलील संवाद तिणें धर्मरायाला सांगले कडले धर्मो ना क्षमागुणाची श्रेष्ठ गुण कोप अनर्थकारी म्हूण सांगून तोवय युक्तियुक्त जावन म्हळ्यार इतकतीर क्षमा गुण श्रेष्ठ इतकतीर कोप समनय म्हणून सांगतर आस तशी सांगताची तो कोप क्षमागुण आशिल्ले क्षमागुण कसो लायक म्हूण म्हणटरी आनी आतां कोप इथं लायक नाही म्हणून सांगतर आस आमी क्षमागुणा विशयी पळयला आतां कोपा विशयी धर्मराय कसो सांगता तें पळया तशी तो सांगतर आस केन्नाय कशी म्हूण म्हळ्यार क्रोधम त्यक्त्वा तु पुरुष सम्यक तेजो अभिपद्यते कालयुक्त महाप्राज्ञे क्रुद्यैहि तेजः सुदुस्सहम कोप कोण जय पावला की तो तेजस्वी म्हळ्यार तो पराक्रमी तो खंयचे वेळाक पराक्रम दाखोवका तें ताका कळटा तेंची कोपिश्ट जलल जन केन्ना पडलेल्यार तांगेलो कोप दाखयतात शिवाय तांकां खंयचे वेळार पराक्रम दाखोवप म्हूण कळना युक्तियुक्त विशय ना कोपयल कडले तांणी आंगार पडचेची तशी कोपिश्टांक काल खंयचे अकाल खंयचे कार्य खंयचे अकार्य खंयचे हाजी विवेचन करूं साध्य ना म्हूण सांगतर आस तशी केन्नाय कसलें म्हूण म्हळ्यार रजोगुण प्रधानकय कोप रजस्तु लोकनाशाय विहितं मानुषं प्रति रजोगुण प्रधान जावन आशिल्लो कोप रजोगुणा निमती जेवचे गीतेन तुवें कृष्णान सांगोस काम एश क्रोध एश रजोगुण समुद्भव म्हूण सांगून तसल कोप लोकाच्या विनाशाक कारण जाता हें खंडित म्हूण सांगून तो सांगता तस्मात शश्वत त्यजेत क्रोधम पुरुष सम्यक आचरण श्रेयान स्वधर्मानपगो न क्रुध इति निश्चितम कोण सत्पुरुष म्हणस ताणें क्रोध विसर्जन करूं का त्याग करूं का तशी स्वधर्म कोण सोणाकी ताका श्रेयवंतू म्हूण म्हणटाची कोपिश्ट न्हय इतेकांक स्वधर्म सोणा नाशिल्लो म्हूण म्हणलें म्हळ्यार जोर कोप जाल्यार पण क्षत्रिय जावन आशिल्ले जनाक रजोगुण प्रधान नवतांनी क्षत्रिय जावन आशिल्ले रजोगुण आनी कोप त्याग करचे स्वधर्माक समने म्हूण दिसल्यार कोप वर्जन करूं का कोपिश्ट जावच्यानच जेव म्हूण सांगून हांव लेखला म्हूण सांगतो आमेगेल स्वधर्म आमी रजोगुण प्रधान क्षत्रिय जाल्यार मेगेल स्वधर्म कोप त्याग करच्यो न्ही जाल्यार हांव कोप त्याग करता म्हूण लेखला इत्या म्हळ्यार म्हाका कोप त्याग करचे श्रेश्ठ म्हूण दिसता म्हूण तशी तो सांगता की केन्नाय कशी म्हूण यदीन स्युर्मानुशेषु
यदि न स्युः मानुषेषु क्षमिणः प्रतिविसमा न स्यात् संधिर्मनुष्याणां क्रोधमूलो हि विग्रहः. भुईंक समान जाऊन ताळमे असल्या भारी चांग म्हणताची भुईंचे क्षमया धरित्री म्हणून भुई पुरा जना क्षम करता कितले जन कोंडिताची मलविसर्जन करताची मुतीताची नक्क झलेल सकड करताची भुई मस्तीताची थू करताची कितली सकड केल्या रीती त्यामाने अत्यंत पाप करलेले जन भुईंक भार म्हणून म्हणतात जलरीती प्रायजन अक्षम करून आवसुशी असतं पळय तशी केदनाय भूमी समान क्षमा गुण जेव ताळमे कंच मनुष्य आस तान्य आशिल्ली देखून प्रपंचांतो शांती जत आस म्हण येतं एकत वेळे तसले क्षमागुण सुच मनुष्य ना पुरायजने क्रोध वशाची म्हण जलरे काही पळयल्यार थंय कोपची प्रामुख्य जावन मारून घेवचे सकड जत्तरच तशील परस्पर घर्षणेक कोपूची मूल नव्हे एकच वेळ क्रोधा प्रभावच पुरे कडेन आस म्हणले क्या ताजी परिणाम कसो जाता कोपूच पुरे जन आसूं का म्हूण तूं सांगजेले द्रौपदी ताजी परिणाम कसो जाता म्हळ्यार तूं कुचवे पळय कष्ट अनुभविसी तरस एकलो ताका वापस कष्टची म्हूण जाल्यार कळवे वॉमटेन गेला कष्ट अनुभविसून ताका वापस कष्ट दिवचे मुखार कोप म्हळ्यार गुण असल्यार तो कसो करता आलोचन करी मालगडे धाकल्यांक बिश्टायताची सांगताची न्हय त्या वेळाक कोप येवन धाकल्यान मालगड्यांक मारू चमकलरी उलोच चमकलरी जलबे कोणके एकलो मनीस सवतरस म्हणले क्या त्या वेळार आमकां कोप येवन आमी ताका वपास होवच्या चमकल्या कसो जाता न्हय बापूसून आवसून चेडवां शिक्षा दिता चेडवान तांकां कोप येवन तांकां शिक्षा दिवच्या चमकलरी बामणा बायलेक जगळ जाता म्हणून त्या वेळार एकल्यान मारून घेतले रे तशें नाश जावची शिवाय कोणें वरच म्हणून वे तशें कोप आसता ना म्हणना जाल्यार ते त्याग करका हे कोप म्हळ्यार त्याग कर न्ही जेवो क्षमा गुण भुंयचेर नाची म्हूण जाल्यार सगळे जगत पापिश्ट जात आशिल्ले दुष्ट शक्ती प्रपंचांत व्याप्त जात आशिल्ले शांती समाधान म्हळ्यार प्रपंचांत आसना आशिल्ले तशें जावन द्रौपदी क्षमागुणाची परस्पर विश्वासाक मुख्य कारण मूल कारण क्षमागुण श्रेष्ठ म्हूण हांव सांगता म्हूण तशें एकच वेळे रायू ताहा क्षिपेः क्षिपेरन् प्रजाः सर्वाः क्षिप्रं द्रौपदी तादृशे तस्मान् मन्युः विनाशाय प्रजानाम् अभवाय च रायू तम कशेले क्षमागुण सोडले तांणी क्रूरी जल्लींची म्हणजे प्रजे प्रेम विनाश जातात न्हय तेच्यान कोप म्हूण म्हळ्यार केदनाय प्रजेंक विनाशय करता अवनती करता तेच्यान कोप त्याग करता म्हूण म्हळेलें हांव सांगता तशी मागीर सांगता रस्तो कोण अन्यकला नेदर रब्ब निंद केल्यारी बाद दिल्यारी पीडन केल्यारी कोप्पान नाशी सहनेरी संयमारसकी तोच श्रेष्ठ पुरुष म्हूण हांव म्हणटा बलिश्ट जावन आसल्यार कोण तागेलो कोप निग्रह करता की ताका इहांतूय सूख आस परांतूय उत्तम लोक आस कोणाक कोप निग्रह करूं शकती ना की तो इहांतूय परांतूय कश्ट अनुभविसिता म्हूण आनी क्षमा गुणाचें एक महत्व काश्यपान गीता रुपार सांगला पळय हांव तें सांगता ऐक क्षमा धर्मः क्षमा यज्ञः क्षमा वेदा क्षमा श्रुतं य एतदेवं जानाति स सर्वं क्षन्तुमर्हति क्षमा ब्रह्म क्षमा सत्यं क्षमा भूतं च भावि च क्षमा तपः क्षमा शौचं क्षमयेदं धृतं जगत् अतियज्ञविदां लोकान् क्षमिणः प्राप्नुवन्ति च अतिब्रह्मविदां लोकान् अति चापि तपस्विनाम् अन्ये वै यजुषां लोकाः कर्मिणामपरे तथा क्षमावतां ब्रह्मलोके लोकाः परमपूजिताः क्षमा तेजस्विनां तेजः क्षमा ब्रह्मतपस्विनां क्षमा सत्यं सत्यवतां क्षमा यज्ञः क्षमा शमः क्षमा गुणाची मनुष्याला मुख्य धर्म म्हणून सांगून कश्यप ऋषीन सांगला तशी क्षमेन सुचे यज्ञ क्षमेचे वेद क्षमेचे शास्त्र कोणा हें प्रे सूक्ष्म गोतस तो क्षमावंत म्हूण लेखून घेता क्षमच ब्रह्म क्षमेची सत्य हें येद्दोळते जाल्लेले आनी मुखार जावचे आशिल्ले प्रपंचाचे सर्व विद्यमान म्हणटात आगो होगो म्हणटा पळय ताका क्षमा गुणाची आधारभूत क्षमेची तपस्सू क्षमेची सदाचारा मूल जावन आसूचे मुख्य गुण
क्षमेनेची आहे पृथ्वी पर्वत गिरी दुर्ग नद नदी सरोवर जीवकोटी पुऱ्या व्हावून घेऊन रबले क्षमा गुणाशील दी कुणूची इतली पुऱ्या व्हावून घेऊन रबल्या ती वाजपेयी याग करता करताची टंका ब्रह्मनिष्ठांक तपस्विक कंची सगळं लोक प्राप्त जतकी ताजे उत्तमोत्तम जावनसूची लोक क्षमावंतांक मिळता यज्ञ यागादी काम्यक कर्म केल्लेल जनाकई वापी कूप तटाक इत्यादी निष्काम कर्म केल्लेल जनाकई विंगड विंगड लोक अस जलारी क्षमावंत कोण अस तांकां परमपूज्य जावन आशिल्ले ब्रह्मलोक म्हणटाचे तंतू शाश्वत स्थान मिळता बलिष्ठ कोण आसाची तांकां क्षमेची तेजस्व म्हणटाचे तपस्वींक क्षमेच ब्रह्म म्हणटाचे सत्यनिष्ठाक क्षमेच सत्य म्हणटाचे क्षमा गुणाच परिपालनेची यज्ञ क्षमेच क्षम शांती सकड म्हूण म्हणटाची तसले एक क्षमा गुण मिगेल तसले एक पुरुषान सोडू साध्य बे द्रौपदी तू सांगली म्हणा सांगू नाव क्षम क्षम श्रेष्ठ न्ही क्षत्रियाक कोपू श्रेष्ठ म्हणलें मिगेल मनान तो कोप श्रेष्ठ न्ही क्षमा श्रेष्ठ म्हणून दिसता द्रौपदी म्हण सांगता असं एक विद्वांस म्हणून घेवका जाल्यार तो क्षमा म्हणतो जावन सुका कसल अपराध जाल्यार केल्यार क्षम दिवचे तसल गुण ताका आसुका सर्व क्षम दिवची शक्ती सर्व अपराधाक क्षम दिवची शक्ती सर्व विशयाक क्षम दिवची शक्ती कोणा आस ताका ब्रह्मज्ञानी म्हणटात न्हू मै समन मै आणि क्षमावंतांकची हे लोक प्रपंच सकड आसूचे म्हूण सांगचे हे लोक मान्य पर लोकय तांकां मेळटाची खंय क्षम गुण आसूची जन आसाची तांकां इह लोकांतूय परलोकांतूय तांकां जाय आशिल्लें पुरे सूख मेळटा मान्य इह लोकांतू तांकां गौरव मेळटा परलोकांतू सूख मेळटा म्हूण सकड सांगता रस्तो तशी कश्यपान क्षमागुणा विशयार सांगिल्ली हे विशयी पुरी तुका सांगली न्हू द्रौपदी आनी पुणी तूं समाधानात आसून जिवे कोप नाका तुगेले मनान तू कळवे तू आमगेला आज्जो पितामह शांतनूल पूतू शांतनव म्हणून घेतिल्लो भीष्म ताकाय तशी न्हू क्षमागुणाची न्हू तागेल्यान तूं श्रेश्ठ जावन आस नाका देवकी पुत्र श्री कृष्ण तुगेले सखा म्हणटा न्हू तूं तुगेले तागेले निमगी द्रोणाचार्याले निमगी विदुरू कृप संजय हांणी पुराय जनाक क्षमागुणाची श्रेष्ठ गुण म्हणलेले आसता तांगेले मनान तूं हांणी मात्र न्ही बाहलिक युयुत्सु अश्वत्थामो व्यास पुराय जनाक निमगी तांणी क्षमागुण श्रेष्ठ म्हणून म्हणटाची म्हळ्यार तांणी क्षमागुण श्रेष्ठ म्हळेले हांणी पुरे जन कशी पुणी उपदेश कोर न्हू धृतराष्ट्राक आमगेलें राज्य आमकां दिवची तशी वपसायताची म्हळेले एक आश मिगेल मनांतच द्रौपदी एकच वेळे तांणी पुरे कसो उपदेश दिल्ले ते लक्ष कोर न्हू आनीकी पूतू चरडू तांगेले खातीर म्हूण म्हळेले आश दाखयले म्हूण जाल्यार तागेले विनाश खंडीत जाता तशें जावन आनी भरतवंशाच्यांक विपत्त खंडीत जाता तांणी जावन तांणी आमगेलें राज्य न्ही दिताची म्हूण लेखून आमी समाधानेर आसुया द्रौपदी नानातले विनाश जाता म्हूण म्हणला न्हू ताणें ताजेर तुका चले द्रौपदी ताणें सांगचें नानातले युद्ध खंडीत जाता तांगेलो नाश जाता म्हूण ते दोळते तांणी समाधानेर आमगेलें राज्य आमकां दिता म्हूण जाल्यार कसा खातीर आमी जाय म्हणूची तांकां एक निर्लक्ष तांकी ताका आमी कोपान तांगेले वयर युद्धा वचुका म्हूण त्या रिती सांगता मात्र न्ही तितले सांगिल्लो धर्मरायो एक विषय सांगता सुयोधनो न अर्हति ती क्षमामेवं न विंदति अर्हः तत्राहम इत्येवं तस्मान् मां विंदते क्षमाः म्हळ्यार सुयोधन दुर्योधन ताका क्षमाम ताका क्षमागुण खंडित ताका खंडित ताका क्षमागुण ना खंडित न्ही क्षम पावच्याक अर्हय न्ही तो तशें जावन क्षमाम हांग दिला न अर्हती इति क्षमाम क्षमा म्हूण भुंयकय म्हणटा देखून भुंय पावच्याकय म्हण आतां इंद्रप्रस्थ जेवो हस्तिनामती जेवो दोनी भुंयक राय जेवच्याक तो अनर्ह म्हणलेले रितीर सांगता तशें जावन तो क्षमागुण ताका ना देखून तो क्षमा न अर्हती ती भुंय आळसुच्याक अनर्ह म्हूण जाता मेकेल्या क्षमा गुण आसा देखून म्हाका भुंय आळूच तसले योग्य तस म्हूण लेखता तशी म्हळ्यार एक उडग आसता बरी द्रौपदी क्षमावंत जावन आसूं का म्हूण म्हणलेलेच सनातन धर्म तशें जावन हांव क्षमावंतय दयावंतय जावन आस तशीच क्षम म्हळ्यार भुंय म्हाका मेळटा म्हूण म्हणलेलें एक धैर्य म्हाका आस म्हूण त्या रितीर तो सांगता कडेरी
हाणे क्षमा 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 कोण एक व्हडली प्रवचन केलें पळय द्रौपदीक तें मन असह्य जायनी म्हूण ताजे खातीर ती एक दीर्घ उसर सोड की हे देवा आक्का न्ही कशी बुद्धी शिकोवचें म्हळ्यार लैल कित कित गेलें मनान तो ती सांगता काय नमो धात्रे विधात्रे च यौ मोहम चक्रतुस्तव पित्र पैतामहे व्रते ओडव्ये ते ते अन्यथामतिः तुगेले हे बुद्धीक असल एक मोह इला पळय क्षमा 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 म्हणून आ ते मोह तुका देवाल निमते येईल न्हय आनी त्या देवाक तुगेले दुरवस्थे कारण जाल्यार तुगेले प्रारब्धाक व्हड नमस्कार घालता जे तुवें तुगेले अन्नन अज्जान पुरे खंयची वाट अनुसरसून चमकल्याची तेचे रितीर तेचे वाटेर तूं वचूंक आशिल्लें जाल्यार तुगेले बुद्धी क्षमा गुण क्षमा गुण क्षमा गुण म्हूण दुसरे वाटेर वतरस कळ्ळें हांव कसले करूं जायना आमगेले प्रारब्ध कितकी आहे अन्येक कसो कसो धर्मराया तूं इतली पुरे सांगली न्हय चिंतितो लोको गत्यां गत्यां पृथग्विधः तस्मात् कर्माणि नित्यानि लोभान् मोक्षं ययासति कर्मानुसार उत्तम मध्यम अधमयो निंतो ऊर्ध्वलोकांतू अधोलोकांतू जिवाक स्थान मेळटा म्हणटा तशें कर्म नित्य आनी केन्नाय कर्माचे प्रारब्ध म्हणटा पळय त्या भोग कोरका शिवाय केल्लेले कर्म क्षय जायना म्हणटाची तशी कर्मा दुखून मुक्त जावका म्हूण जाल्यार आमी ते कर्माचे फल भोगू का कळ्ळें तशी आनीक कसं म्हळ्यार ह्या प्रपंचांत खंयच्यो मनीस धर्मानुसरण करून उदार मन आसून क्षम करून भारी विनयतेर आसून दयावंत जावन आसल्यार ताका नेह धर्मान रशांस्याभ्याम न क्षांत्या न अर्जवेन च पुरुषः श्रियम आपनोति न घृण्वितेन करेचित न श्रियम आपनोति ऐश्वर्य ताका मेळना तशी तशें पळय तूं धर्मानुसरण करतलो तुगेले गुण तुका क्षमा गुण आस तूं बारी उदार मनीस तुका विनय आस मालगड्याले कशें सुका त्या पळय तुका गोत आस मस्त दय आस जाल्यार तसल मनशाक ऐश्वर्य मेळना म्हळ्यार बदल जालें न्हू तुगेले गुण तुका पळयतना कळना तूं आतां क्षम करून श्रेय सुजाता म्हूण तूं सांगलें पळय तशें जाल्यार तूं क्षमा गुणाच्यो न्हू तुका कित्याक इतले कश्ट येयले तुगेले भावंड महावीर न्हू तांणी कसले ह्या रितीर कश्ट अनुभवसी ताची तशी रया तूं एक घडी आलोचन करी धर्मा पशी श्रेश्ठ जावन कसले आस म्हूण सांगून तूं लेखला जाल्यार पळय तेतून तूं धर्मा पशी श्रेश्ठ आस म्हूण तूं सांग जाल्यार आजी तूं चक्रवर्ती जावन आसतना धर्मा विरोध जाल्यार कसले कार्य केला ना न्हय आजी इतली दारुण कश्ट आमकां येयले धर्म पालन करून येईल न्हू आमकां जेवो आतां इतली कश्ट आस धर्माक विरोध जावचें काम कोरका म्हळ्यार तुगेल्या मनान आतां येना म्हाका गोत आसता तशी धर्म क्षमा गुण ह्या पळय प्राणा पशी चड तुका म्हूण म्हाका गोत आसा म्हाका धर्मा खातीरची राज्य धर्मा खातीरची तुगेले प्राण तुगेले राज्य हे विशय देवांकय देवतेंकय गोत आसा तुगेल्या मालगड्यांकय गोत आसा ब्राह्मणांकय गोत आसा हांगा आशिल्ल्या पुरजनांकय गोत आसा रया पयरी हे जुजाड जेतना पळयलें न्हय तूं नकुला सहदेवाकय त्याग करता भीमार्जुनाकय त्याग करता बायल जावन आशिल्ली म्हाकाय त्याग करता जाल्यार धर्म त्याग करूं जाना साध्य ना म्हळ्यार म्हाका कळ्ळां न्हय राजानं धर्मगोप्तारं धर्मो रक्षति रक्षितः इति मे श्रुतमार्याणां त्वां तु मन्ये न रक्षति पळय धर्म कोण रक्षित की रक्षण करत की राजानं धर्मगोप्तारं धर्मो रक्षति रक्षतः खंयच्यो रायो धर्मा रक्षण करत की ताका धर्म रक्षण करता म्हूण सांगून त्या मालगड्यान सांगिल्लें इति मे श्रुतम आर्याणां मालगड्यान सांगिल्लें जाल्यार आजी म्हाका त्वां तु मन्ये न रक्षति त्या बाई फट्टी म्हूण म्हाका दिसता कित्याक म्हळ्यार तुगेले प्राण रक्षण करचे पशी चड जावन तूं धर्म रक्षण करता म्हूण जाल्यार तुका आजी खंयची धर्म रक्षण करूं येयल ना न्हय तुगेले धर्म तुका रक्षण करता आशिल्लो म्हण जाल्यार आमी हे रानांत इतले कश्ट भोगूंक आशिल्ले म्हाका ते भरलेले सभेन तूं वस्त्र तांडून आनी अपमान करता आशिल्ले ना न्हय तशी जाल्यार एक धर्मराया म्हाका एक खंडीत जाला कसले म्हळ्यार छाया म्हळ्यार छायेव पुरुषां नीचा छाया म्हळ्यार सावळी ते पुरुष म्हळ्यार ते जीव खंयचे देह कशी वता तशी ताजी सावळी ताजी म्हापशी वतकय तशी तुगेली बुद्धी धर्म मार्गान तूं वतरस कशी सावळी न्ही त्या जिवाक विंगड करूं साध्य ना की तशी तुका न्ही धर्मा विंगड करूं साध्य ना तुगेले
हांगा सांगली न्हू मॅ तुगेलें तन्नू मन धन म्हणटा पळय हे पुराय धर्मा खातीरच म्हूण हांव पळयलां. आनी धर्मा विशीं कसलीय सांगचें ना तुका कळ्ळें. तुगेलें समान सुज्जन जेवो, तुगेल्या भशेन मालगड जेवो, तुगेले भशेन दाखलो जेवो, तूं कसलेय तिरस्कार करनी. सगळी भूमंडलाक चक्रवर्ती जावन आशिल्ल तूं ಸ್ವಲ್ಪ काळ जाल्यार तुका अहंकार येनी कळ्ळें. तूं देवता यज्ञ करता, तशीची विश्वे देवतेंगेले पुराय यज्ञ करता, पितरांगेले यज्ञ करता, सर्व करता. तृप्ती केला तूं पुरे जना देवरण ऋषी ऋण पितृ ऋण पुराय तिरसूच कसं कडकोर का त्या पुराय तूं करतरच. मात्र न्ही तुगेले घरान तूं थंय येतलीची, संन्यास येतलीची, ग्रहस्थ येतलीची. तुगेल्या घरान तूं थंय चिन्ना ते हे कसले भांगरा परात भांगरा वाट्यान तो वाडत आशिल्ली पुराय जनाक वय बे आवर राबून उपचार करत आशिल्ली. मात्र न्ही वानप्रस्थ कोण आसा तांकां समीत तूं स्वर्ण नाण्य आहार दिल्लेलो हांव पळयलां. ब्राह्मणाक हे दिवचें ना त्या दिवचें ना, हें दिना तें दिना म्हणलें विशयूय नाशिल्लो तुका. खंयचे ब्राह्मण कसले याचन करून येयल्यार तूं कुडले दित आशिल्लो. केन्नाय वैश्वे देव कोर न्हू, अतिथींक प्राणींक आहार दिवन बरलेल मागीर तूं खावचें आशिल्लें. इश्टी पशुबंध पाकयज्ञ हे पुरे काम्यक कर्म नित्यकर्म नैमितिक कर्म म्हूण म्हणटाच पळय. हे पुरे तुगेलें अरमनेच्या तर आशिल्लें न्हय. तूं कसल पालन करनी सदाचार पळय. तूं सदाचार पालन केला, धर्म पालन केला, देवपित्र यज्ञ करून देवपित्रांक पळय तर्पण दिवन तांकां संतोष केला. तुगेल्या घरांत ब्राह्मणांक तूं सहस्र न्ही सर्व चतुराश्रमांकय चतुराश्रमी जनान येयल्यार तांकां यथायोग्य जावन उपचार केला तुवें जल्वे. तशी ते पुरे खंय गेले तुगेल्या अरमनेन गेले. आजी हांगा हें आमगेले वासा योग्य नातील एक जागो यो वय बे. कोण रपचे हांगा वानप्रस्थ संन्यास आश्रम घेतिल्ले जनान रपचे. तसले निर्जन जावन आशिल्लीं अरण्यान तूं येवन आमी 1 वर्स जालें जाल्यार तूं धर्म सोणी किंचित लोप येनी तुगेले धर्मान तूं जल्वे. थंय आसतना कितले की यज्ञ याग केला तुवें, तितली सकड केल्लो तितली सद्गुण आसल्यार तुका क्षमा गुण दया गुण धर्म सकड आसतनाय तुका खंयची विपरीत बुद्धी येयली ती. खंयची एक नमने बुद्धीक माया येयल्यावर माया मोह पडल्यावर जल तुका. इत्या खातीर तूं दिवत खेळप बसलो. राज्य कोश कळून घेतले, पावंडा कळून घेतले, कडेर म्हणटना म्हाकाय पण दवरली न्हू तुवें. तूं करुणामय म्हणटा, तूं सरळ स्वभावाचें म्हणटा, दानी म्हळ्यार म्हाकाय गोतस, सत्यनिश्ठ धर्मिश्ठ पुरे म्हाकाय गोतस. तूं पगड खेळच्या कशी ओपलो, तुगेले बुद्धीक हे पगड खेळ का म्हूण सांगून कशी आयले. धर्मिश्ठ तुका आज मस्त दुःख आपत्त येयला. आमी मान दुःख भोगतर नाची, तुवंय दुःख भोगतरस म्हाका गोतस. तूं केल्लेले चुकीक आमी दुःख भोगता म्हूण आमी लेखल्यार तुवंय दुःख भोगतरस. तुका तूं केल्लेले चड गेला म्हणून मना गेला पश्चातापस तुका तेवंय म्हाका गोतस. जाल्यार एक धर्मराया हें आमी धर्मार आसून तूं धर्मार आसून आमी पळय धर्मार आसून सदाचार प्रवृत्त जावन आसून हें म्हाका कश्ट भोगताचे जाल्यार धर्मो रक्षती रक्षित आहा म्हूण म्हणलेले विशयांत म्हाका एक नमने भ्रमिशी जातरस भ्रांत जाल्ला मिगेल मन. आतां एक कळ्ळां म्हाका कसलें म्हूण म्हळ्यार परमात्मा अधीना तो आशिल्लो जीव स्वतंत्र जावन कसलेय करूं जायना तांकां. परमात्मा निर्णय केलेले बरी तांणी चलताची मनशाक कितले की इतिहास आसा पळय कळ्ळें. हांव कितली सकल काणी आयकलें, मिगेले आनान सांगिल्लें, मिगेल गुरून सांगिल्लें पुरे कितले सकड आयकलें हांव. तशी एक जीव जन्म येवका जाल्यार धातैव खलु भूतानां सुखदुःखे प्रिया प्रिये ददाति सर्वमीशानः पुरस्तात् शुक्रमुच्चरन्. एक जीव जन्म येवका जाल्यार कशी एक वृक्षांत एक वृक्ष जन्म येवका एक बी पडची वय वय. आतां पणसा वृक्ष पणसा बी येन तूं पणसा वृक्ष जाता म्हूण जाल्यार त्या पणसाचें फल दिता पळय. म्हळ्यार एक सान बी येन तूं त्या वृक्ष खंयचे ताजे फल खंयचे हे पुरे परमात्मान निक्षेप करून जाता. तशीची मनशान येवका जाल्यार त्या शुक्रशोणी तांतूची सान बियेंतूची मनशान त्या जिवीत कालांत आनी कसो तो अनुभविता, कसले सकडी कर्म तो करता, ताका प्रिय जावन आसूच खंयचे अप्रिय जावन आसूच खंयचे, ताका लाभ खंयचे ताका नश्ट खंयचे, ताका सुख खंयचे दुःख खंयचे, ताका जय खंयचे अपजय खंयचे हे पुरे त्या मनशान जन्मा येवचे पयशे फुडेंची देव त्या बिजांत वृक्ष खंयचे म्हूण घालता पळय
तशीची त्या बिचान तो मनशालय सर्व कार्याचे प्रारब्ध घालून सोडत न्हय. यथा दारुमयी योषा नरवीर समाहिता ईरयत्यंगमंगानी तथा राजनी महाप्रजा. एक दारुमयी योषा नरवीर समाहिता, एक सूत्रधारो कसं करता, एक आजी गोंबे गंच्याचे सुत्रा गोंबे म्हणटाचे ते ताजे हात पाय धरून बारीचंद करून खेळयसीत पळय, तशीची परमात्मो सर्व जीवकोटी ताज्या हातांत धरून इच्छे येईल तशी खेळयसीत रस्ता. आकाश एव भूतानी व्याप्य सर्वाणी भारत ईश्वरो विदधातीह कल्याणम यच्च पापकम. आकाश कशी सर्व व्याप्तकी तेंची रीतीर परमात्म सर्व व्याप्त जावनस जीवांगेले सुख दुःख निर्देशन करत रस्ता. शकुनिः तंतुबद्धो वा नियतो यमनीश्वरः ईश्वरस्य वशे तिष्ठेन नान्येषां न आत्मनः प्रभू. एक पक्षीक दोरान बांदिल नंतर ते पक्षी आम्ही कितले उबोका कितले दोर सोडतात तितले उपतात तितले व्याप्तीन तो असतं पळय, तशीची परमात्माला अधीनान तो आम्ही पुरे असची. कळव्या एक जीव ताण लेखला बरी तक कसले जायना, विंगड जनाक ताण लेखला बरी कोरच्या जायना. कळव्या मणिसूत्र इव प्रोतो नस्योत इव गोवृषः स्रोतसो मध्यमापन्नः कुलाद्वृक्ष इवच्युतः म्हणताची. म्हळ्यार आम्ही एक दार घेवन तांतू चंचंद मणयेचे एक दार करताची वयव्या, तशीची त्या दारांतू एक मणी घाल्ली म्हणजे त्या दारा दुखून भायर वचत जातोय ताका ना नव्हे. तशीची नांकाक मुगदार घालचे म्हणटाची, कंच्याक बैलाक गायक पुरे ते मुगदार घाल्लेले बैलो ते मुगदार कोण धरून घेतला ताण सांगील तशें ऐकता. तशीची एक ओड उवारांतू एक वृक्ष पडली म्हणले की ते प्रवाह ते उवारू उदारा उद्दा कशी वता तशी ते वृक्ष वत शिवाय की देवोड वृक्ष जल्लरी ते प्रवाह विरुद्ध जावन वचना पळय. तशीची प्रत्येक जीवूय परमात्माला इच्छेक विरुद्ध जावन वचक जायना. परमात्माला इच्छा कशी आस तशी तो जीव असता, तशी स्वतंत्र जावन कोणाकय कसले करू जायना. धर्मराया या पुरे म्हाका गोत्तस. कळबे एक मनुष्य दैव प्रेरण कितले बलिश्ट असता म्हळ्यार एक सान तणा काड्डी वाऱ्याक वारे कशी व्हरता तशी व्हरत पळय, तशीच कितलो बलिश्ट पुरुष जावतो तागेल्या पशी बलिश्ट जावन वचच कसा म्हळ्यार देव देवान कंची दिकड व्हरता देव कशी करता तशी ते जीव चलता म्हूण सांगता युधिष्ठिरा. जाल्यार ही एक विशय पळय परमात्मा सर्वांतर्यामी म्हूण म्हणटाची वयव्या. परमात्माले प्रेरणेनची सर्व जीव चांगकी वायटकी काम करताची म्हणून म्हणता म्हणलेलं खंडित नव्हे. जाल्यार चांग काम जातना दैव प्रेरित म्हूण कोणें लेखतावे आम्ही करचे म्हूण लेखताचे, वायट काम जाता नाही तांणी केल्ले म्हूण लेखता शिवाय हे मागीर दैव प्रेरीत म्हूण सांगून कोणेय लेखनाचे. जाल्यार म्हणटात नव कसं न्ही परमात्माले माया कशी असता म्हणल्यार जीव जन्म आयले कुडले निमित्त मात्र जावन शरीर दिवची देवान त्या शरीरा निमती साधन कर काम. जाल्यार तान भितर आशिल्लो जीव शरीर मेळ्ळे कुडले त्या शरीराची हांव मिगेले म्हूण सांगून भ्रमेन तो पळनामे. अन्यथा परिदृष्टानि मुनिभिः तत्वदर्शिभिः अन्यथा परिवर्तन्ते वेगा इव नभस्वतः. हांग सांगला नव्हे तत्वदर्शी ज्ञानी ऋषी तनक पुरे कळता विषय. कळवे जाल्यार कितली ज्ञान आशिल्ले जने चुक्कनीच म्हूण आसचवे. तशें जावन मनुष्य ह्या पुरे कसकी लेखता जाल्यार देव कसलकी करता. कळवे देवानच पुरे सृश्टी करचे देवान जगत्याचे लय करचे हे आम्ही एक जिवाक अन्वय करीत. एक जिवा देवू सृश्टी करता त्या जिवाक देवू लय जेवचे केदना ताजे अंत्य केदना त्या देवाले निर्णय. तशी अन्य कसं म्हळ्यार पळय जाती वैषम्य जाती नाश हे मागीर परमात्मा न करचे हे केवल मनशालांत म्हणणे सर्व जीवांत आम्ही पळयत स्थावर जंगमादी सर्व जीवांत आम्ही पळयत म्हणून पळय कशी त्या पुरे मनशाक मनुष्यूची शत्रू मनुष्यूची मित्र म्हणटा पळय तशीची स्वजातींतूची वैषम्य येता म्हणलें खातीर एक विशय तुका सांगता धर्मराया. येता काष्टेन वा काष्टम अश्मानम चाश्मना पुना पळय एक रूख कातोरका जाल्यार रुक्काकची घाल्लेले परशु
ನಮ್ಮ ರುಕಾची हिडी तका तजीनं मारता पळय वय बे फातर बेतू का म्हणजे रे गट्टी फातरू दूरनं बेतूचे लोखंड कुडको कोरका म्हणजे लोखंड आयुध धरतात नव्हे तशीची जला ರೀ ಏ ಪುರಿ ಅಚೇತನ ನಮೆ ಮುಣ್ಲೆಕ್ಲ ರೀ ದೇವು ತೆತ್ತೆ ಜಾತಿ ಚಾಲ್ ನಿಮ್ತಿ ತೆತ್ತೆ ನಾಶ ಕೊರ್ಚೆ ಪುರೈ ಕರೈಸಿತ ಮುಣ್ ಸಂಗುನು ಲೆಕ್ಕು ಕಜತ್ತ ಅಮ್ಮಿ ಚರುಡು ಪಳೆ ಸಂಪ್ರಯೋಜ್ಯ ವಿಯೋಜ್ಯಾಯಂ ಕಾಮಕಾರ ಕರಹ ಪ್ರಭು ಕ್ರೀಡತೆ ಭಗವಾನ್ ಭೂತೇಹಿ ಬಾಲ ಕ್ರೀಡನ ಕೈರಿವ ಚರುಡು ಪಳೆ ಮಸ್ತ್ ಬೊಂಬಿದ वर्ताचे खेळताची तन्नी कसकी सकडी चल बॉम्बिकी चेल्ली बॉम्बिकी दवरन वारडीकनी म्हूण खेळताची एक बॉम्बे आवस म्हण करताची रांदप करताची तशी बॉम्ब्याच्या खेळणी रांदपाच्या खेळणी तोप असता सानू विंगळ असता उज्ज करताची चपाती करताची पुरे कोर्ण ತಂಗಿಲಿತ್ಲೆ ತನ್ನಿ ಕಸಕಿ रांदपनी कोर्ण खावचे म्हणून करनाची वे तशीची चरडून कशी बॉम्बे खेळ खेळता पडे तशीची परमात्म तागेल खेळा खातीर तागेल इच्छे प्रकार जीवकोटी सृष्टी करतकೈ आणि सृष्टी केलेली जीवकोटी ವಿನಾಶೈ करतकी कशी ಆಡುವ ಮಕ್ಕಳು ಮನೆಯ ಕಟ್ಟಿದರು ಆಟ ಸಾಕೆಂದು ಹೊಡೆದೋಡಿದರು म्हणून सांगून असं रेवे राशीर समुद्रात तीरारी चिरडून खेळू होतात ना त्यातनं तई रेवेनं मस्त बंबी करताची घर करताची सकड करताची ತಂಗೆಲ್ ಕೇಳು ಜಲ್ಲಿ ಕುಡ್ಲೆ ते तशी सोडता होता नी ना नवे पय्यान मस्तून बेतून घालून रॅम पासनं लसम कोरनु तन्नी वत्ताची तशी जल तंका यो इतली चंद घर केले त्या घरान आम्ही मस्त खेळलीची त्या घर असो म्हणून म्हण दिसतोय तंका मोहस्तवे ताजवेरी ना नवे खेळतो जल्ले म्हणले खेळू कैद केले चमकलीची जल्ला रे मनीषू तिथले पुरे करचे मनीषू सांचरोड असताना तशी करतल मनीषू ओढ जेतरे ये घर मे गेले ये देह मे गेले यो दुड्ड मे गेलो ಈ ಬಾಯಿಲ್ मे गेली ये चिरडू मे गेले म्हणले मोह कसला पडता नमे न मात्रा पित्रवत् राजन् धाता भूतेषु वर्तते रोषादिव प्रवृत्तोयम यथायम इतरो जनः ये देव म्हणारे श्रेष्ठ कळवे पुराय प्राणीलंतू देव एकलेक असं म्हणून सांगू जेतवे ಕೆಲವು जन सुकार असताची देव ताका अनुकूल जावन आस ಕೆಲವು जन भारी दुःख असतं देव ताका प्रतिकूल जावन आस हे प्रेम मिलेकचे देव एकूलेक असता जलारी आमगेल कर्म प्रारब्धान आम्ही दुःख सुख पुरे भोगताची तशी परमात्माले ये जलरी एक धर्मराय पळय इतली गोतेशिली द्रौपदी धर्मरायाला सांगते जलरी एक धर्मराया आर्यान शीलवतो दृष्ट्वा हिरीमतो वृत्तिकर्षितान अनार्यान सुखिनश्चैव विहलामीव चिंतया पळय आम्ही पुराय जणांना आलोचना करल्यावरही द्रौपदी तरी आलोचना करतो म्हणून आमकां दिसता कसं नाही ती सांगता की सत्यनिष्ठ आशिल्ले सत्पुरुष आशिल्ले आर्यान म्हळ्यार धर्मसंपन्न श्रेष्ठ जावन आशिल्ले धर्मिष्ठ सदाचार प्रवृत्तीचे सकळजनी कष्टन बैसिताचे त्याची अनार्यान दुरात्मजन तांणी भारी सुख अनभयसिताची हें म्हाका आश्चर्य जाता धर्मराया पळय तूं धर्मिष्ठ तूं सत्यसंधू तूं सर्व जनांकय मोग करतलो क्षमा गुणाचो दया गुणाचो तितली सर्वश्रेष्ठ गुण तू कसला रे तू आजी कितली कष्ट भोगतरस दुर्योधन पळय तस्स लेखन म्हणे अनार्य मनीषो दुष्ट मनीषो जल तो सुख भोगतरस नमे म्हणटना येस कष्ट सुखाक कारण जललो परमात्मा श्रेष्ठ म्हणून सांगून कशी ओपूचे नमे परमात्मा श्रेष्ठ म्हणून सांगच्याक म्हाका तशी म्हणचे पशी चड तो पक्षपाती जावन आस तुगेले न्ही दुर्योधनाल विशयान तूं म्हूण म्हाका दिसता विशमम यो अनुपश्यती पक्षपाती जावन आस पार्शालिटी करता म्हूण म्हाका दिसता म्हूण ती सांगतरस तशी दुर्योधनाक तुला ईश्वरी दिला न्हू तें देवान कळ्ळें आमकां इतले कश्ट दिला न्हू सत्यारे चल्लेले जनाक तशें जाल्यार देवाक कसो प्रयोजन आसा भितरी म्हूण त्या म्हणटा सुख दुर्योधना दिन ताणी कसले देवा म्हूण कसले भोगले पळय हें म्हणटा कश्ट आमकां दिले रे आमी कसले केला म्हूण देवाक हें कसलें जत्ता म्हूण म्हाका दिसतरस कर्म चेत कृतमन्वेति कृतारम नान्यम रच्यति कर्मणा तेन पापेन लिप्यते नूनमीश्वर केल्लेल कर्म करलेल्याक अनुसरसिता बिंगड जनाकन ताका संबंध ना म्हूण जल्लेल रे कर्म प्रेरक जावन आशिल्लो परमात्मा कळ्ळें आत म्हाका दिसता देवान देवाक हे आनी मनशाल कर्माक आनी देवाक असले संबंध ना त्या मनशान केलेले कर्माची कर्म फल दिता म्हूण जल्लेल रे आत पांडव चांग करता पांडवा चांग फल दिवक आशिल्लें
कौरव वाईट करतरच कौरवांक वाईट फल दिवक आशिल्लें जाल्यार हांगा विरुद्ध फल दिला देखून म्हाका दिसता रस देवाक न्ही मनशाल कर्माक असो की संबंध आसा संबंध ना म्हूण सांगचे मात्र म्हूण म्हाका दिसता रस म्हूण सांगून सांगता आनी ते द्रौपदी पळय आतां द्रौपदी इतली पुराय सांगली न्हय हे आमी पुराय नित्य घरा सांगचे विशय पळय न्हय प्रपंच ही अशी आसा मस्त पळय तांणी छांग धर्मपरायण तांगेले घरांत देवाल कामांनी मस्त जाता दान करताची यज्ञ करताची धर्म करताची धर्मार चलताची देव स्वामी सकड म्हळ्यार मस्त सकडी मनांत तांकां नंबीक आसा विश्वास आसा म्हणून लेखील जनाल घरांत केन्नाय कश्टाची तेचे कोण अधर्म करता कोण लंच घेता कोण दुर्वर्तन करता कोण दुर्मार्गार वता कोण मोस करता तांणी सकल विधाचे सुखोपभोग आतांचे राजकारणी पळया एकलेपणी संबंधांची जाल्यार कितली सुखोपभोग भोगताची खंय बैसून तांणी आळशीताची तशी हे पळय आमी पळयताची अन्य कसं म्हळ्यार सात्वीक एकलोच म्हणले क्या तो कोणाला वयर झाड भोगना ताका कसा मेळ्ळा तो तांचो संतोशार आसता जाल्यार त्यांची सात्विकाक वयर वयर कश्ट येवो वयर वयर दुख्ख येवो जन कितली जत्ता तितली तागेल पंचादीक करताची ताका पळयल्या परी हास्य करताची न्हय त्या वेळार द्रौपदी कसं सांगली पळत तें वरलें सांगता पळय तो धर्मिश्ट तो चंदायर आशिल्लो ताका कसो कश्ट दिल्ली पळय देवान धर्मा काल न्ही अब्बा कसं आतां हें पळोवन जन कसं म्हणटा मस्त धर्म देव आनी म्हणूक तसल जना चूक ना केन्नाय कश्टाची म्हूण वायट मार्गाक वता तशी जाल्यार हांगा इतली सकडी द्रौपदीन सांगलें म्हाका जाल्यार धर्मनिश्ठ जावन आशिल्लो युधिष्ठीर द्रौपदी उतरान ताका कसले मनान तुमी मोह जायनाकय नेशे बलस्येती चरेत अधर्मम म्हूण सांगून मार्कंडेयान उपदेश केला मान न्हय तो धर्म मार्गा दुखून एक चुरी विचलित जायना द्रौपदीन सांगील विशया पुराय तो उत्तर दिता ते कसं म्हूण सांगून पायच्या दिसाक पळया कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।